शुक्रवारी मार्केटमध्ये आपल्याला चांगलाच सेल ऑफ पाहायला भेटला. निफ्टीमध्ये 24,000ची लेवल ब्रेक झाली आणि त्याही खाली मार्केट गेले. परंतु दुपारून मार्केट रिकवर होऊन 24,000च्या वरती सस्टेन झाले. मार्केटमध्ये या सेल ऑफचं मेन रिझन म्हणजे इंडिया पाकिस्तानमध्ये असलेलं टेन्शन. सध्याला याच कारणामुळे मार्केटमध्ये अनसर्टन्टी आहे. मार्केट जरी 24,000च्या वरती आलेले असले तरीसुद्धा मार्केट ही लेवल किती दिवस होल्ड करेल हे सांगता येत नाही. चार्टवरती जर पाहिले आपण तर 24,200 ही लेवल अजूनही ब्रेक झालेली नाही आहे. या लेवलला आल्यानंतर मार्केटने पूर्णपणे रेजिस्टन्स घेतलेला आहे या ठिकाणी. आणि कालच्या शुक्रवारच्या जर आपण सेशनमध्ये पाहिलं 15 मिनिटामध्ये तर सुरुवातीला हा सेल ऑफ झालेला होता. या सेल ऑफमध्ये 23,900ला चांगली बाईंग झाली आणि मार्केटची क्लोजिंग ही फायनली 24,000च्या लेवलच्या वरती झाली. परंतु अजूनही मार्केटमध्ये 24,200ला ही लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे. तोपर्यंत कुठल्याही अपसाईडच्या लेवल्स मार्केटमध्ये अनलॉक होणार नाहीत. पुढच्या वीकसाठी जर आपण ओपन इंटरेस्टचा विचार केला तर या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला प्रत्येक लेवलला रेजिस्टन्स दिसते. त्यातल्या त्यात आपल्यासाठी 24,200, 24,300 आणि 24,500 या ठिकाणी फार मोठा रेजिस्टन्स आहे. सध्याला 24,000ला सपोर्ट जरी दिसत असला तरी तो फार काळ टिकेल असं वाटत नाही आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सोमवारचा आणि मंगळवारचा दिवस आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहील आणि त्यानुसारच आपण आपल्या पोझिशन्स किंवा स्ट्रॅटेजीज ठरवूयात. शुक्रवारचा ओपन इंटरेस्ट आणि सध्याच्या मार्केटच्या कंडिशननुसार आपण 24,500 या ठिकाणी क्रेडिट स्प्रेड बनवू शकतो. जर हाच क्रेडिट स्प्रेड आपल्याला रिस्की बनवायचा असेल तर 24,200ला सुद्धा बनवू शकतो. परंतु सोमवारचं आणि मंगळवारचं मार्केट पाहणं हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे.